म्हणू लागले की ते तुकाराम महाराजचं भजन गावात नको. का? गावातल्या लोकांना विचारलं काय झालं भजनानं काय केलं? नाही, पोरं बिघडालेत. होय हो, पोरं बिघडायत म्हणजे काही करणार झालेत, भजनच करायत. बघा, गावात भजन झाल्यावर गाव सुधारते का बिघडते? तुकोबारायाच्या काळात लोक बोलले आणि तुकोबारायानं देहू सोडून भंडाऱ्या डोंगर धरला. हे साधू लोक जे इकडं तिकडं बसलेले दिसतात ना तुम्हाला, रानानं माळानं, याचं दुसरं काही कारण नाही, हे लोकाचा उपद्रव मारा. का उपद्रव? बरे लोक साधूला ताप का देतात माहिती आहे का तुम्हाला? त्याचं कारण सांगतो. त्यांच्यापेक्षा ते वेगळं दिसते. लोकायला आपल्यासारखं झालं की बरं वाटतं, आपल्यापेक्षा थोडं श्रेष्ठ झालं की मग अंगाची आग होती. आपलं पोरग नापास झाल्याचं दुःख नाही, गल्लीतले पुरे नापास व्हावं. हा, गल्लीतले सगळे पास झाले ना, आपटत एकटं नापास झालं मग वाईट वाटते. टोटल पोरं नापास झाल्यावर काही वाटत नाही, सगळे बेसूर झाल्यावर काय वाटायचं? एखादा बेसूर झाला तर मग वाईट वाटते मला, सगळे सारखे झाल्यावर काही वाटत नाही. तुकाराम महाराजाला त्रास झाला. गवळण बोलते, घरची कुटी खातील. तिची व्यथा आहे का त्या गवळणीची? मला कृष्णाचं भजन करू देतील का हे लोक? मला वाचू देतील का? मला राहू देतील काय? ती गवळणीला मार्ग विचारते, मी कसं करू सांगत? तू व्रजांगनानां हृदिचित्त चोरम गोपांगनानां नवनीत चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम पुरुषम नमामि. शास्त्रकार सांगतात अशा श्रेष्ठ चोराला मी नमस्कार करतो.
चरित्र कोणाचं सांगायचे थोडं 10 मिनटं. कोणाचं? एका कवीनं वर्णन केलं महाराज. अळ हे ज्याचे शेवटी, ऐका, ज्या शब्दाच्या शेवटी अळ हे अक्षर आहे, अळ हे ज्याचे शेवटी पामध्ये तसाच गो पहिल्याने ज्याने कंसावधिले नमितो तया प्रसन्न चित्ताने. हे कोण शब्द झाला? गोपाळ. हे कवीच्या कल्पना आहेत महाराज. आणि त्या गोपाल कृष्णाचं चरित्र मोठं दिव्य भव्य चरित्र आहे. तुकाराम महाराजांनी सगळ्या आमच्या संतांनी भगवंताचं चरित्र वर्णन केले. त्याच्यात विशेष जे वर्णन केलेलं काही काही दिसते. ज्ञानोबारायांनी कृष्णाच्या रांगण्याचं वर्णन फार तोंड भरून केले आहे ना. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, तळहात टेकीत, तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने राहत. आमच्या ज्ञानोबारायांनी केले. मोठा सुंदर देव रांगू लागला, खेळू लागला, हसू लागला, बोलू लागला. त्याचं हसणं, बोलणं, बघणं, खेळणं सगळं अलौकिक होतं महाराज, अलौकिक. हे पहा, कृष्णाची सगळीच गोष्ट एका मधुराष्टकामध्ये वर्णन केले. त्याचं हसणं गोड होतं हे नवल नाही, त्याचं रडणं गोड होतं. आता तुम्ही जरा विचार करा, आपलं हसणं गोड आहे, रडणं. मला एवढंच सांगा, कीर्तन संपलं. जगात रडणं कोणाचं गोड आहे? कोणाचं गोड आहे? कोणी रडू लागलं तर गोड वाटते का? समजा तुम्ही घरी गेले आणि बायको रडू लागली, आल्या काय, नाही गोड वाटते काय सांगा? नाही तर मी फोन करून सांगतो. गोड वाटते रडणं कोणा? मग रडणं कोणाचं गोड वाटते? दोघाचंच रडणं गोड वाटते. श्रीकृष्णाचं म्हणजे देवाचं एक रडणं गोड वाटते, आणि भजन करता करता ज्याच्या डोळ्यात अश्रू आले भक्ताचं एक रडणं गोड वाटते. जगात दोघाचंच रडणं गोड आहे, तिसऱ्याचं नाही. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटी, आणि हृदयी प्रगटे रामरूप. भक्ताचं रडणं मधुर आहे, देवाचं रडणं मधुर आहे. बाकी कोणाचे रडणं गोड नाही. हसनम मधुरम हृदितम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम, है ना. गोड तुझे रूप, तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केले. गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. असा श्रीकृष्ण परमात्मा रांगू लागला. त्याचं ते रांगणं बघून सगळ्यांना आनंद वाटला. करता करता गंमत अशी झाली, थोडे भगवान मोठे झाले. मी करतो मोठं, आम्हाला काय विषय, आता रोजच काय याचं कीर्तन आहे. कृष्णाला लहान ठेवून कसं जमलं आम्हाला. थोडं मोठे झाले, आणि मोठं झाल्यानंतर एका दिवशी नंदाच्या घरी गलबल सुरू झाली, गर्दा सुरू झाला. आणि श्रीकृष्णाने विचारलं की काय आज काय कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे. सेवकाला आज्ञा झाली, जा रे फुलं घेऊन या. पोतेच्या पोते फुलं आणले. जा रे बेल घेऊन या. पोतेच्या पोते बेल. गुलाल आणला, हळदी कुंकू फळ. ब्राह्मणाला सांगा उद्या लवकर या म्हणा. हा,
सगळी गाई. आता राजाचा पुरोहित महाराज गर्गाचार्य होते हा, आणि राजा दक्षिणा काय चिल्लर देते. सगळे ब्राह्मण तयार, पूजेचं साहित्य तयार. अशी गलबल गलबल सुरू झाली नंदाच्या घरामध्ये. कृष्णानं विचारलं यशोदेला, आई हे काय चाललंय आपल्या घरात? म्हणजे कृष्णा तुला माहित नाही? अरे राजाचं घर आहे ते माहित आहे. हे गलबल काय चालली? एवढं पूजेचं साहित्य. हे पाय, दरवर्षी आपण इंद्राची पूजा करीत असतो. कशासाठी? कृष्णाने विचारलं कशासाठी?